100 वर्षाच्या काळात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, विपुल असलेलं असं जग, रिकामी असलेल्या जग, रिकाम्या जागा भरतच राहते. या भरत आलेल्या रिकाम्या जागा काही दिवसांनी शेतजमीन किंवा माणसाला राहण्यासाठी कमी पडते. याचं कारण मनुष्याची वाढत जाणारी लोकसंख्या. जर लोकसंख्या वाढत राहिली तर घराचं चौरस मीटर किती असेल, मग शेतजमीन किती उरेल आपल्याला? शेतजमीन किती उरेल? नाही ना उरणार. असंच जर होत राहिलं तर अशीच आपल्याला बोलायचं झालं, असंच आपल्याला कमी पडत राहणार जागा. मग आपण लोकसंख्या का वाढवतो? तर काही लोक शेतकरी असतात म्हणून आपला शेतीचा व्यवसाय करण्यासाठी लोकसंख्या वाढवतात, किंवा आपली घरगुती शेती करण्यासाठी माणसांची मदत म्हणून लोकसंख्या वाढवतात. मागच्या भागात सांगितलं, भरपूर मित्रमंडळी एकत्र राहतात, त्यांचे संबंध येतात आणि एकमेकांशी लग्न करतात आणि ती लोकसंख्या वाढते. असं घाबरून एकत्र राहण्यामुळं त्याचं मिक्स राहणीमान होतं. जसं पशुपक्षी प्राण्यांचं वेगवेगळ्या नरनारीशी संबंध येतात, तसे त्यामुळे लोकसंख्या वाढते का? तसं राहणीमान ठेवतात संबंध जोपासण्यासाठी, घरगुती असले तरी. त्यामुळे अशी वेगवेगळी मुलं होतात. भीती वाटते म्हणून एकत्र राहतात. म्हणून काही लोकांना पशुपक्षी प्राण्यांसारखे वेगवेगळे नवरा बायको करावेसे वाटतात. आता सांगा, अख्खं जगच नष्ट झाले, जगातल्या अनेक देश नष्ट झालेत, उरलाय फक्त भारत. तर भारतही नष्ट होणार आहे. भारतही नष्ट होणार आहे ना. तर आज हिरामंडी एवढे उतारे टाकते का? एवढ्या दुश्मन्या करते का? आज हिरामंडीमध्ये एवढे वाईट उतारे पहिल्यापासून आहेत, ते हिरामंडीसाठी आहेत ना, दुश्मनी काढण्यासाठी आहेत का? नाही. मग हिरामंडी उतारे टाकते का? हिरामंडीची दुश्मनी दुसऱ्याशी का? तर करू नये असं मला वाटतं. हिरामंडी स्वतःला काय समजते? हिरामंडीत हे उतारे आले कुठून? हे कुठून बनवून आले हिरामंडी ते उतारे? हिरामंडीच्या लोकांनी आपल्या गरजेसाठी आहेत ना ते उतारे, तर आपल्या माणसांवर टाकावे. दुसऱ्यावर का टाकतात? दुसरी तुमच्यावर उतारे टाकायला येतात का? तुम्ही वैयक्तिक दुश्मनी जाणून बुजून दुसऱ्याशी करता का? तर करू नये. मग हिरामंडीकडे उतारे काढून घ्यावेत असं माझं मत आहे. हिरामंडीकडे आलेले चांगले वाईट सगळे उतारे काढून घेतले की समजेल हिरामंडी कशाच्या जीवावर ओढते? उतार्यांच्या. हे सगळे उतारे तिकडनं काढून घ्यावेत असं माझं मत आहे. हिरामंडी काय अनेक ठिकाणावरून काढून घ्यावेत
असं माझं मत आहे. कारण हे खाली फुकट वैयक्तिक दुश्मनी काढत आहे, काही दुश्मनी नाही आहे. पण जर हे हिरामंडीसाठी उतारे होते ना, मग ह्या हिरामंडीने गैरवापर का केला? आणि विकण्यासाठी उतारे होते ना, तर अशा दुश्मने काढण्यासाठी उतार्यांचा वापर का केला? तर हे उतारे आता जिकडनं तिकडनं काढून घ्यावे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण सगळंच नष्ट होणार आहे ना. हा खाली फुकटच्या दुश्मन्या कशाला? कसली दुश्मनी होती? मी म्हणते, तुमच्या इतर लोकांशी काय दुश्मनी आहे? हा स्वतःचा नडणं, स्वतःला शहाणं समजणं, हा राडा, हेच चुकीचं झालं ना. हिरामंडीत हे उतारे गेले, हे उतारे विकायला गेले, हे चुकीचं झालं की नाही? चुकीचं आहे ना. हे गैरवापर करतात की नाही विकणारे आणि हिरामंडीवाले? तर हे उतारे चांगले वाईट सगळीकडून काढून घ्यावेत असं माझं मत आहे. कारण सगळंच नष्ट होणार आहे ना. तर ह्या वेदना उगाचच का गरिबांना तर देऊ नये. त्यांचं तुम्ही करायला येणार आहेत का? नाही ना. तर ह्या वेदना त्यांनी देऊ नयेत. ह्यांची काही दुश्मनी नाही आहे. तरी यांनी हिरामंडीसाठी आणि विकण्यासाठी आलेले उतारे वापरण्यात आले आहेत.